तक्षशिला पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। ग्रामीण भागातून शहरी भागाकडे झेप घेणाऱ्या व सातत्याने अवर्ग ऑडिट राखणाऱ्या तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा कारभार हा आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे सोपान शिंदे यांनी दापोली येथे काढले। रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या पतसंस्थेची 5वी शाखा दापोली येथे डॉक्टर सोपान शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की तक्षशिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था ही स्थापनेपासून सलग 10 वर्ष सभासदांना लाभांश देणारी संस्था आहे। यामुळे संस्था ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरली असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी बोलताना दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर जयवंत जालगावकर यांनी देखील तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले। अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर करणारी तक्षशिला पतपेढीचे हित भविष्यात उज्ज्वल असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी बोलताना नगराध्यक्ष ममता मोरे यांनी तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला आपल्याकडून लागेल ते सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी अनेकांनी तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव केला। पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी ग्राहकांचे, ठेवीदारांचे, सभासदांचे आभार मानले। तसेच ठेवीवर सर्वाधिक व्याज देणारी आपली पतसंस्था असून पतसंस्थेने सातत्याने ऑडिट वर्ग अ प्राप्त केलेला आहे। दापोलीत पतसंस्थेची 5वी शाखा ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे। आपण दापोलीकरांना देखील तत्पर व विनम्र सेवा देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दापोलीकरांना दिले। यावेळी दापोलीच्या सहाय्यक निबंधक अनिता बटवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर दळवी, जिल्हा बँकेचे संचालक मधुकर टिळेकर, राजाभाऊ गराटे, मंगेश मोरे, अर्जुन सिगवन, PM देसाई, तेजस रेवाळे, उमेश शिंदे, विलास रसाळ, रेश्मा तांबे, सभासद प्रतिनिधी रवींद्र सकपाळ, सोनम मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी या दापोली तालुक्यामधील सर्व समस्त नागरिकांना आवाहन करतो की आमची तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या दापोलीमध्ये आजच नव्यानं सुरुवात होत आहे आणि या संस्थेमध्ये आपण सर्व दापोलीकरांनी जास्तीत जास्त सभासद होऊन आपण या संस्थेचा भागधारक व्हावा असं मी आपणा सर्वांना या ठिकाणी आज आवाहन करत आहोत। आम्हाला आपल्या सेवेची इथं सेवा करण्यासाठी जी तुम्ही संधी करून द्याल अशी मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही संस्थेमार्फत तुम्हाला अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, विविध कर्ज योजना, ठेव योजना या ठिकाणी राबवणार आहोत। त्याचाही आपण सर्व दापोलीकरांनी लाभ घ्यावा असं मी आमच्या संस्थेच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं आपणा सर्वांना आवाहन करतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व दापोलीकरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो।